शासनाचा पगार घ्यायचा एका नावानं आणि महसूल मधली प्रॉपर्टी खरेदी करायची एका नावानं. बीड जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शिक्षिका सुजाता पवार शासनाच्या ऑडिट रिपोर्ट 2020 मधल्या ऑडिट रिपोर्ट मध्ये दाखवत आहे सुजाता पवार, आणि 2020 सालमध्ये प्रॉपर्टी खरेदी करताय सुजाता मनोरंजन धस. शासनाचा टॅक्स चुकवण्यासाठी धस आडनाव आणि शासनाला लुटवण्यासाठी पवार आडनाव. अहो मॅडम, धस साहेब 1 नंबर आणि धस साहेबाच्या मॅडम 10 नंबर. तुम्हाला बी जमतंय बरं का मॅडम धस साहेबासारखं शासनाला लुटायचं. शासनालाही लुटवता आणि वसुंधराच्या पालकांनाही लुटवता. अहो मॅडम, तुम्ही कसं किती खोटं बोलताय. अहो तुम्ही शासनाच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये दाखवताय शेती करताय आणि तुम्ही तर जिल्हा परिषदला पगारही उचलताय आणि खरेदी खतामध्ये काय दाखवताय, मी सुजाता मनोरंजन धस. म्हणजे आयडेंटिटी एका नावानं, खरेदी करताय दुसऱ्या नावानं आणि शासनाला लुटवताय तिसऱ्या नावानं. अहो काय मॅडम, 20 मध्ये धस, 21 मध्ये पवार, 24 मध्ये धस. अहो मॅडम, सॉरी राग येईल मॅडम ना पवार म्हणल्यावर, धसी म्हटलं पाहिजे. काय मॅडम, अहो माता माऊली, शासनालाही लुटवताय आणि वसुंधरा विद्यालयातल्या पालकांनाही लुटवताय. शिक्षणाचे महामेरू म्हणून घेणारे तुमचे पती मनोरंजन धस हे शिक्षणाचे महामेरू नाहीयेत, हे भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.